निवडणुकीचा निकाल लागल्या घ्यायला पाहिजे होती, पण उशिरा का होईना एक चांगली भूमिका त्यांनी घेतलेली. त्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो आणि निवडणूक आयोग उत्तर देत नाही, पळून जाण्याची भूमिका घेते. त्याच्यामुळे आज जो काही वोट चोरीचा खेळ समोर आणलेला आहे तो खरा आहे असं असणारं सिद्ध होत आहे. आणि म्हणून एक निकाल सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी लढला गेला आणि सरपंच पुन्हा निवडून आला, त्यांनी ईव्हीएम प्रक्रियेला हरवलेलं आहे हे असणारं उदाहरण समोर ठेवून समग्र निवडणूक ही महा घोटाळा करून आधुनिक घोटाळा करून झाली आहे ही यातून सिद्ध करून ही निवडणूक रद्द केली पाहिजे आणि या ठिकाणी तात्काळ आणीबाणी लागू करून पुन्हा निवडणुका घेतल्या पाहिजेत या भूमिकेच्या दिशेने आम्ही आहोत. पत्रकार परिषदेसोबतच रस्त्यावरचा संघर्ष महत्वाचा आहे, न्यायालयीन लढा महत्वाचा आहे आणि त्या प्रत्येक लढ्यामध्ये ऑल इंडिया पॅनल सेना त्यांच्या समोर असेल. पण मी या ठिकाणी जे अधोरेखित करतोय फक्त ईव्हीएम घोटाळा नाही, तर मत विभाजन हा भाजप आणि RSSला एक मिळालेलं एक मोठं वरदान आहे. मत विभाजन आणि पैसा यासाठी त्यांनी काही पक्ष पेरले, काही उमेदवार पेरले आणि त्या बळावरती जातीचं समीकरण हा सुद्धा फॅक्टर या ठिकाणी निर्माण झाला. आरक्षणाचं जे आंदोलन आपण बघतोय, वेगवेगळ्या जातीला भिडून द्यायचं आणि वाटा आणि राज्य करा या RSSच्या थिअरीमुळे या ठिकाणी त्यांची सत्ता आलेली आहे. तर पॅरलल ईव्हीएम सोबतच या मत विभाजनला सुद्धा क्रॅक केलं पाहिजे असं सुद्धा आव्हान मी राहुल गांधी आणि विरोधकांना करतोय. एकजुटीने लढलं पाहिजे आणि इथून पुढच्या येणाऱ्या निवडणुका त्या बॅलेट पेपर शिवाय झाल्याच नाही पाहिजे ही भूमिका घेऊन ईव्हीएम रद्द करा आणि बॅलेट पेपर आणा असं सुद्धा या ठिकाणी आंदोलन सुरू झालं पाहिजे. मी या 300 खासदारांना आव्हान करतोय साताऱ्यातून की जर खऱ्या अर्थाने लढायचं असेल आणि ईव्हीएम घोटाळा झालेला हे सर्वस्कृत आहे तर 300 खासदारांनी तात्काळ स्वतःचे राजीनामे दिले पाहिजेत आणि रस्त्यावर उतरून या ठिकाणी आपण निवडणूक प्रक्रिया लोकशाही जिवंत करण्यासाठी प्रयत्न